एक महत्त्वाची अपडेट अशोक खरात संदर्भात एसआयटी चौकशी दरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे। तातडीनं कार्डियक ॲम्ब्युलन्स बोलावून वैद्यकीय तपासणी केली गेली आहे। डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास होत असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। छातीमध्ये दुखू लागल्यानं काही काळ ऑक्सिजनवर त्याला ठेवलं गेलं। 2 दिवसांपूर्वी वकिलांनी न्यूरोसर्जनकडे तपासणीची मागणी केलेली होती। आरोग्य कारणांमुळे पुढील तपास प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। एसआयटी चौकशी सध्या सुरू आहे आणि याच एसआयटी चौकशी दरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडल्याचं कळतंय आणि त्याला तातडीनं कार्डियक ॲम्ब्युलन्स बोलावून वैद्यकीय तपासणीसाठी नेलं गेलंय। डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास होत असल्याची माहिती आहे। छातीमध्ये दुखू लागल्यानं काही काळ अशोक खरातला ऑक्सिजनवर ठेवलं गेलेलं होतं। 2 दिवसांपूर्वी वकिलांनी न्यूरोसर्जनकडे तपासणीची मागणी केली होती। आरोग्य वैद्यकीय कारणांमुळे पुढील तपास प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। गेले अनेक आठवडे अशोक खरातची चौकशी सुरू आहे। तपास वेगवेगळ्या दिशेने सुरू आहे आणि त्या तपासामधून अनेक धक्कादायक खुलासे सुद्धा समोर येत आहेत। याच पार्श्वभूमीवर एसआयटीची सुद्धा चौकशी होती आणि याच चौकशी दरम्यान अशोक खरातची तब्येत प्रकृती बिघडल्याचं कळतंय। तातडीनं कार्डियक ॲम्ब्युलन्स बोलावून वैद्यकीय तपासणी केली गेल्याची माहिती आहे आणि डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास होत असल्याचं सुद्धा कळतंय। Thank you.